10 महानगरपालिकेच्या प्रचाराच्या तोफा काल संध्याकाळी 5:30 वाजता थंडावल्या। मंगळवारी 21 तारखेला मतदान होणार आहे आणि 23 फेब्रुवारी म्हणजेच गुरुवारी मतमोजणी केली जाईल। मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा महत्त्वाच्या 10 महानगरपालिकांमध्ये हे मतदान होत असल्यानं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या महापालिकांच्या निवडणुकीकडे लागलं। शिवसेना आता स्वार्थी लोकांची झाली आहे अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। ठाण्यातील पाचपाकड बूथ कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला लक्ष केलं। प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या महत्त्वाच्या वॉर्डातील परिस्थितीचा आढावा घेतला। ज्या ठिकाणी बंडखोरी झाली आहे तिथं जाऊन शिवसैनिकांची नाराजी दूर करण्याचा उद्धव ठाकरेंकडून प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय। पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा फ्लॉप झाल्यानंतर काल नाशिकमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही तसाच फटका बसलाय। त्यामुळे आहे त्या लोकांसमोर अशोक चव्हाण यांनी सभा घेतली, तर सोलापुरात सुशीलकुमार शिंदेंच्या सभेलाही तुरळक असा प्रतिसाद मिळाला। काँग्रेसने नाशिकमध्ये पैसे देऊन प्रचारासाठी कार्यकर्त्यांना आणल्याचा आरोप होतोय। प्रचारात दिवसभर फिरूनही पैसे न दिल्यानं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सभेसाठी येण्यास या महिलांनी नकार दिला। मुंबईच्या कप परेड भागात शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मतदारांना पैसे वाटप करताना रंगेहात पकडल्याचा दावा केलाय। प्रभाग क्रमांक 226 मध्ये हा प्रकार घडलाय। या प्रकरणी कप परेड पोलीस तसंच निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे। भाजपचे मकरंद नार्वेकर या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत। 8 नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर कोणते बिल्डर आणि उद्योगपती मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते याचा भाजपनं खुलासा करावा। तसंच आशिष शेलार मॅच फिक्सर असल्याप्रमाणे भाजपला मिळणाऱ्या जागांचं भाकीत वर्तवतायत अशा शब्दात शिवसेनेच्या राहुल शेवाळ्यांनी टोला हाणलाय। शरद पवार यांनी सरकार पाडून दाखवावं असं आव्हान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय। सांगली इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते। मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेपेक्षा भाजपच्या जागा नक्कीच जास्त असतील असंही ते म्हणाले। जवानांबद्दल बेताल वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारक यांनी अखेर माफी मागितली आहे। या विधानानंतर त्यांच्यावर चहूबाजूने टीका झाली। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी प्रशांत परिचारक यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे। भिवंडीत काल दुपारी लागलेल्या आगीत 4 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। भिवंडीच्या दापोडा परिसरातील प्लास्टिकच्या गोडाऊनला ही आग लागली। ही आग विझवण्यात आली असून सध्या कुलिंगचं काम सुरू आहे। भिवंडीतील काँग्रेसचे नेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे। महेश पंडित म्हात्रे आणि मयूर प्रकाश म्हात्रे अशी अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्यांची नावं आहेत। या दोघांनी मनोज म्हात्रे यांची हत्या केल्याची कबुली दिल्याचं कळत आहे। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोलापुरात राष्ट्रवादी आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली। राष्ट्रवादीनं रॅलीवर हल्ला केल्याचा आरोप एमआयएमनं केलाय। अमन चौकात एमआयएमची पदयात्रा सुरू असताना हल्ल्याची घटना घडली। यात एमआयएमचे 4 कार्यकर्ते जखमी झाले। अहमदनगरच्या पांगरमल दारूकांडात काल उद्धव आव्हाड यांचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला। त्यामुळे मृतांचा आकडा आता 8 वर जाऊन पोहोचलाय। दरम्यान रात्रीतूनच या प्रकरणातील फरार आरोपी भरत जोशीला ताब्यात घेतलं गेलं। नागपुरात काल पोलिसांनी लोकमत चौकात एका बोलेरो जीपमधून देशी मद्याच्या 200 बॉटलसह एकाला ताब्यात घेतलंय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल संध्याकाळी सर्वत्र चेकिंग सुरू असताना सीताबर्डी पोलीस स्टेशननं ही कारवाई केली आहे। बँक खातेधारकांना आजपासून आपल्या बचत खात्यातून 50,000ची रक्कम काढता येणार आहे। ही मर्यादा 24,000ची होती, ती आता 50,000ची करण्यात आली आहे। तसंच 13 मार्चपासून खात्यावरून पैसे काढण्यासाठी कोणतेही बंधनं असणार नाहीयेत।
काल शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडली। दरम्यान शिवनेरी किल्ल्यावर दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। भारताच्या महिला क्रिकेट टीमनं पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारली आहे। भारतानं पाकिस्तानला हरवून महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे। सुपर 6 फेरीतल्या आपल्या अखेरच्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला 7 विकेट्स आणि 165 चेंडू राखून लोळवलंय। जर्मन एअरफोर्सच्या तत्परतेमुळे जेट एअरवेजच्या विमानाची मोठी दुर्घटना टळली आहे। मुंबईहून लंडनला जाणारं जेट एअरवेजचं 9W118 हे विमान जर्मनीतील आकाशातून जात होतं। त्यावेळी विमानाचा अचानक एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला आणि या विमानात 300 प्रवासी होते। या भरकटलेल्या विमानाच्या शोधासाठी जर्मन एअरफोर्सच्या विमानांना तात्काळ पाठवण्यात आलं। अखेर काही काळानंतर जेट एअरवेजच्या विमानाचा संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला।